माझ्या मनाला गोचाळा संसार हा गोडा न लगे संसार हा गोडा न लगे संसार हा गोडा न लगे संसार न लगे संसार न लगे संसार तरीच फळ जन्म आलो तरीच फळ जन्म आलो सरता पांडुरंगी झालो सरता पांडुरंगी झालो
माझ्या मनाला गोचाळा पाहवया विठ्ठल डोळा अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड तरीच फळ जन्म आलो सरता पांडुरंगी झालो अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड तुका म्हणे देवा दे चरणाची सेवा अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड पांडुरंगा करो प्रथम वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठला विठला प्रस्तुत प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबाराया यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे विठला 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 कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि कुळदैवत माझा पांडुरंग परमात्मा या पांडुरंगाला वंदन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन पंचम वेद निर्माण करणारे देहोनिवासी जगद्वंदनीय माझे तुकोबाराया या माझ्या तुकोबारायांना वंदन तुम्हा सकल माता पित्यांना वंदन सकल श्रोत्यांना वंदन सर्व माय बापांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना माझ्या नेमाप्रमाणे आज अभिमान वाटला या स्टेजवरची छत्रपती शिवरायांची मूर्ती विराजमान आहे त्याचं कारण म्हणजे एकमेव असं संत आणि देव आल्यानंतर कीर्तनामध्ये ज्या ठिकाणी भक्ती चालू आहे ज्या ठिकाणी ज्ञान चालू आहे ज्या ठिकाणी वैराग्याची कीर्ती चालू आहे आणि ज्या ठिकाणी भक्तीचे सोहळे गावे ज्ञानाचं महत्व कीर्तनाच्या माध्यमातून सांगावं या कीर्तनाच्या ठिकाणी संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या
पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. काय म्हणतील महाराज? तुमच्या राजांचा आणि आमच्या कुंकवाचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे कपाळाला कुंकू लावणं. राजे नसते जन्माला आले ना तरी आम्ही आमच्या कपाळाला कुंकू लावलंच असतं. त्यामुळं राजांचा आणि कुंकवाचा कसलाही संबंध नाही, त्याची उपमा तुम्ही लावू नये असं कुणी म्हणत असेल तर त्यांना मला सांगायचं आहे, कुंकू तुम्ही लावलं असतं कारण आमच्या मातीची परंपरा आहे. हिंदू धर्माच्या स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू असलंच पाहिजे, दिसलंच पाहिजे. पण राजे जन्माला आले नसते तर काशी की कला जाती थी. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी. अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबके सुन्नत होती थी, सबके सुन्नत होती. म्हणून विनंती आहे, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज आज वणी या ठिकाणी भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा उभारलाय. सर्व जमले आहेत राजा, सर्व जमले आहेत. तुम्हाला वंदन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. का? तुम्ही नसाल तर या हरी कीर्तनाला रंग नाही. तुम्ही नसाल ना राजा तर या सोहळ्याला शोभा नाही. तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे. तुम्ही होतात ना राज म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे. 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना तुम्ही राज तर आज या हरी कीर्तनामध्ये यावं, विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं. जगद्गुरु तुकोबारा यांच्या कीर्तनामध्ये तुम्ही येत होतात राज, विराजमान होत होतात. आजही या सोहळ्याला रंग यावा असं वाटत असेल, या सोहळ्याला शोभा यावी असं वाटत असेल तर या हरी कीर्तनामध्ये तुम्ही स्थानापन्न असणं राज गरजेचं आहे. यावं राज, यावं. आये महाराज विराजिए, 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 आये महाराज विराजिए. शिवरायांमुळे मंदिरावरचा कळस आज बघायला मिळतोय. ज्या छत्रपतींमुळे अरे रस्त्या रस्त्यावर चौका चौकावर आमच्या आई बहिणीची इज्जत लुटल्या जाते. भर रस्त्यावर आमच्या लेकी बाळीच्या अंगावर हात टाकला जातो. हा नंगाणाचा अत्याचार थांबवायचा असेल तर छत्रपती शिवरायांसारख्या राजांची गरज आहे. 14 वर्षाच्या वयात छत्रपती शिवरायांनी राज्याच्या पाटलाचे हातपाय तोडावे, गाढवावरून धिंड काढावी आणि सांगावं स्वराज्याच्या माणसांना, या स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री, स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री रणरागिणीसारखी मानवर करून चालली पाहिजे, ही शिवछत्रपतींची इच्छा. म्हणून यावं राज, यावं. पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगामध्ये वर्णन करतात. माझ्या मनाला गोचाळा, माझ्या मनाला चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा. का असाच आवाज राहू द्या. विठाला विठाला तुकोबारा वर्णन करतात. चाळा लागावा, आवड
निर्माण व्हावी, छंद लागावा का? असेल आवड तर मिळेल. तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही इथं आले, मपरेला गुंडाळून का होईना, स्वेटर घालून का होईना, काहीतरी घालून का होईना, पण बसलात. खरं तर इथं आल्यानंतर मला वाटलं एवढी थंडी सुटली आहे, आता थंडीमध्ये माणसं कीर्तनात बसणं म्हणजे काही सोपा खेळ. कारण एवढं कीर्तन ऐकावं. सध्याचा काळ मोबाईलचा आहे. मोबाईल मध्ये प्रत्येकाच्या कीर्तन सहज सर्च केलं की कसल्याही मोठ्या मोठ्या महाराजांची कीर्तनं तुम्हाला मोबाईलवर घर बसली ऐकायला मिळतात. इथं येऊन थंडीत ऐकण्याचं कष्ट करण्याची खरंच गरज बऱ्याच लोकांना भासते. परंतु आज इथे आलात, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इथे येण्याचं पुण्यच तितकं आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा भेटला की तो भेटणारा विचारतो. मी नेहमी सांगत असते, एखादा माणूस कीर्तनाला निघाला, रस्त्यामध्ये दुसरा भेटला. आता तुमच्या इकडची नाशिक भागातली माणसं म्हणजे जरा प्रेमळ, बरोबर ना? तुमच्या बोलण्यात गोडवा, वागण्यात गोडवा, राहण्यात गोडवा, स्वभाव प्रेमळ, अतिशय सुंदर असं आयोजन, अतिशय सुंदर असं नियोजन, सुंदर अशी जेवणाची व्यवस्था आज झाली, अतिशय सुंदर प्रेमळ माणसं, बोलण्यामध्ये गोडवा. एखादा माणूस कीर्तनाला निघाला, रस्त्यामध्ये दुसरा भेटला, गावागावाची पद्धत. सिटीमध्ये कीर्तन चालू झालं की सिटीतला म्हणणार, कुठे चालला तर आपण, शुद्ध भाषेमध्ये, स्टँडर्ड शुद्ध. सिटीत चालू असलं ना कीर्तन की सिटीतले, कुठे चालला तर आपण. पुढचा सांगतो, कीर्तन ऐकायला निघालोय, देवाचं नाव ऐकावं, चला आपणही, पुण्य लागतं म्हणे. हे कुठं झालं? शहराकडं. आता आमच्या इकडे जर कीर्तन सुरू झालं, कुठं? इथलं नाही, आमच्या तिकडचं सांगते. तिकडे गेल्यावर मग तुमच्या इकडचं. आता इथं सध्या आमच्या तिकडचं. आमच्या पंढरपूरकडे कीर्तन सुरू झालं, एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये त्याला दुसरा भेटला की भेटणारा विचारतो, कसा? कुठेही चालला तर आपण, असं नाही. मग आमचं कसं विचारणार, कुठे चालणार? त्यानं विचारलं, तुम्ही ते सैराट बघितलं का? सैराट ते आमच्या तिकडचंच. तसंच त्यानं आवाज दिलाय, कुठे चालणार? त्यानं विचारलं की पुढचं सांगतं. पुढच्यानं नीट सांगावं ना, कीर्तनाला चाललोय एवढ्यात. नाही, यानं विचारलं कुठे चालणार, पुढचं म्हणतं काय, कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं चाललोय ऐकाय, टाइमपास. कीर्तनाचं आडनाव फिरतान. प्रत्येकाला आडनाव आहे, कीर्तन फिरतान. टाळ, बीळ, मंदिर, गिंदीर, काकडा. या गावात माझं कीर्तन होतं, गेलो सोफ्यावर बसलो, गावातला कार्यकर्ता आला, म्हणला जय हरी. म्हणलं जय हरी. टेन्शन घेऊच नका, म्हणलं येतोच नाही. काळजी करूच नका, म्हणलं करतच नाही. पण काय? म्हणलं आमच्या गावात सगळे. म्हणलं काय? टाळकरी आहे, माळकरी आहे, विनेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची समधी अवस्था आहे. म्हणलं बाबा, लाइटिंग पाहिजे, फायटिंग आम्ही कमजोर माणूस आहे. बळजबरीनं कीर्तनात येऊन बस. इकडे कीर्तन चालू, इकडे याच्या डोक्यामध्ये विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काही बघितला? बसतो कीर्तनात झटके कुलपाला. आता बसल्या बसल्या जर याला कीर्तनात झटका आला, देव म्हणला बसला इथं, झटका तिकडं तुला झटका. कीर्तनात जर का हा वर गेला का मग आमचे वारकरी लोक म्हणतात, काय वाह, काय भाग्यवान आहे हो, कीर्तनात मोक्ष मिळाला. मला खरं सांगा, हे कीर्तन ऐकून मेलं का? इथं मेलं, पण कीर्तन ऐकून मेलं का? ते मेलं कुलपाला झटकी देऊ देऊ. ते कसं मेलं? कुलपाला झटकी देऊ देऊ. पण ते मेलं कुठं? इथं. ते इथं मेलं म्हणून आयता मोक्ष प्राप्त झाला. एवढं महत्व या कीर्तनाच्या जागेचं आहे, लक्षात घ्या. विठाला विठाला. लागावा, वेड लागावा, चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी. तर कशी निर्माण व्हावी? जगद्गुरु तुकोबाराय या देहूगावी राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात. निंदकाचे घर असावे. इकडून जरा आवाज आल्यासारखा वाटला. महिला मंडळ येतंय का प्रमाण? हे जरा येऊन दे बरं आवाज. जेवण केलं ना? जरा मोठ्यानं. निंदकाचे घर. यांना दुसरं विचारलं असतं आलं नसतं, पण हे पाठ आहे. पाठ आहे का? इथं बसलेल्या महिला मंडळ, मला खरं इमानदारीने सांगा, इमानदारीने एकीने तरी सांगावं, ताई मी एवढी गोडबाई आहे,
मी एवढी प्रेमळ बाई आहे, मी एवढी सगळ्यांसंग गोड बोलते, मी एवढी चांगली आहे म्हणून मला नाव ठेवणारी गावात कुणी नाही आहे का? शेजारीच गावल, गावात कुठं शोधाय जात आहे का? एखादीनं तरी हात वरून करू सांगावं, ताई मी एवढी सुंदर गोड प्रेमळ आहे मला नाव ठेवणारी कुणी नाही. जमणार नाही महाराज, शेजारीच असतात. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पाठीमागे अनेक होते. याने विचार केला, कोण तुकाराम महाराज? रामेश्वर शास्त्री नावाचा सद्गृहस्थ, प्रकांड पंडित, अध्यात्माचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास, वेदाचा अभ्यास. आणि याने विचार केला, कुणीतरी तुकाराम महाराज नावाचा माणूस देहू गाव मध्ये राहतोय, लोक पाया पडायला जातात, कीर्तन करतोय म्हणे, लोकांना नादाला लावलाय. अरे 4092 अभंग लिहायला घेतले. आपल्याला कोण कुत्र विचारणार नाही. जर या तुकारामाला लोकांनी डोक्यावर घेतलं तर तुकाराम महाराजांकडे जरा बघितलं पाहिजे, हा कोण आहे बघण्यासाठी शास्त्री देहू गावी आले. देहू गावी तुकोबाराय आले. तुकोबारायांच्या घरासमोर रामेश्वर शास्त्री जाता बरोबर शास्त्रींनी आवाज दिला, आहे का कोणी घरी? सकाळची वेळ, तुकोबाराय शौचालयासाठी गेले होते. मंडळींनी सांगितलं बसा ना थोडा वेळ. बाहेर गेलेत, येतीलच. वाट बघायला वेळ नाहीये. कुठल्या रस्त्याने गेले? ज्या दिशेला माणसं जातात तिकडे निघाले शोधायला. रस्त्याने जाता जाता घाण वास येऊ लागला, नाकाला उपरणं लावलं, छी छी करत रस्त्याने चालला. एवढ्यात कुणीतरी देवाचं नाव घेताय, असा नामाचा गजर कानावरती घाण जागेतून येऊ लागला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. देवाचं नाव कोण घेताय? मूर्ख माणूस. शास्त्री उभा राहिले. समोरून तुकोबाराय येतात. कोण हो तुम्ही? तुकोबारायांना थांबवलं. शास्त्रींनी थांबवलं. थांबा म्हणे. कोण आहात? शास्त्रींनी सांगितलं. विचारता बरोबर तुकोबाराय म्हणतात, या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा, तुम्हीच का तुकाराम महाराज? लोका संगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. अरे काहीतरी वाटतं का महाराज तुम्हाला? काय झालं म्हणे? काही नाही, तुम्ही लोकांना सांगावं देह शुद्ध करून या, भजनी भजावे. अरे जगाला ज्ञान सांगता, स्वच्छ व्हा, शुद्ध व्हा, मग भजन करा. आणि एवढ्या घाण जागेत तुम्ही भजन करता. तुकाराम महाराज तुम्हाला पटतं का? तुकोबाराय सांगतात, तुझं सगळं बरोबर आहे, मी म्हणत नाही तुझं चुकीचं आहे. देवाचं नाव घेत असताना पवित्रतेमध्येच घेतलं पाहिजे, हे तुझं म्हणणं बरोबर आहे बाबा. पण करू काय? माझी इंद्रिये माझंच ऐकत नाही तर तुझं काय सांगू? माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, नाही. तुकोबारायांची जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं, महाराज जीभ आवरत नाही ना, आता करा बरं भजन. जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली. महाराज बोला बरं, बघूया देवाचं नाव घेता येतं का? बघूया तुमची इंद्रिय कशा आवरत नाहीत. मला सांगा, तोंडातली जीभ 2 बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का? प्रयत्न करायचा. जीभ धरल्यानंतर बोलायला येत का? येतं इकडं वनी भागात जीभ धरल्यावर बोलायला येत. इथं नाही, घरी गेल्यावर करा, नाही तर इथं चालू करायला. ऐकायचं इथं, करायचं घरी गेल्यावर. एकदा म्हणलं, बाबांनो एवढं भजन करायचंय ना, परमार्थ करायचा असेल आधी शुद्ध व्हा मग भजन करा. कीर्तन संपलं, एक माणूस घरी गेला, तांब्यात निरमा कालवला, चांगला फीस येऊ दिला आणि तांब्याभर निरमा प्याला. आता निरमा काय ग बसणार आहे? निरम्यानं दाखवला चमत्कार. रात्री 12च्या पुढे घे डबा, जा घे डबा.
रातभर ज्याच्या घरी आमचा मुक्काम तिथंही आलं येणं सकाळ सकाळ डबड घेऊन दरवाजा वाजवला. ते घरमालकानं उघडला. म्हणला काय रे? काय नाही. म्हणला महाराज आहेत का? ते म्हणला आहेत ना. म्हणे बोला बा. ते म्हणलं कुणीतरी बोलवाय आले. आम्हाला वाटलं चहाला बोलवाय आला असेल. म्हणलं उरका रे दात घासा. दरवाजात आलं. म्हणलं जे अरे. म्हणलं जे अरे नाही. मग म्हणलं काय? रात्री काय सांगितलं कीर्तनात? म्हणलं काय सांगितलं? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं आतून स्वच्छ व्हा. ह्याला काही निर्मा प्यायला सांगितला होता? नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. मन निर्मळ नसेल तुम्हाला रात्रभर निर्मेत भिजू घातला दिवसभर साबणाला घासला तरी तुमचा उपयोग. तुकोबारायांची जीव धरली. करा महाराज भजन. संत महिमा एवढा अगाध आहे महाराज. ब्रह्मा सुद्धा थकावा. संतांचा महिमा कोण जाणे. सीमा शिनला हा ब्रह्मा बोलवेना. रोमा रोमातून नामाचा गजर निघाला. चुकलं महाराज माफ करा. मला सांगायचंय काय. तुकोबारायांना चाळा होता, छंद होता, आवड होती, पण तरीही तुकोबाराया म्हणतात मनाला लागावा का. जे मनेची नाही. माझ्या माऊलींनी सुंदर वर्णन केलंय. जे मनेची नाही ते वाचेसी येईल काही. काय बिजेवी न भुई अंकुर असे. बी पेरलंच नाही तर त्याचा अंकुर येणारच नाही. मनामध्ये भगवंताविषयीची आवड नसेल तर तोंडातून देवाचं नाव येणार. आई वडिलांनी वळण द्यावं ते वळण मुलांना लागलं जातं. पण सध्याचे आई बाप असे आहेत. पोरग कीर्तनाला उभा राहिलं का आई घरी घेऊन जाते. काय भेटणारे टाळ कुटून. कीर्तनाला उभा राहिलेल्याला घरी घेऊन जाते आई आमची. आणि तेच पोरग डीजे पुढे नाचू द्या. लग्नात नाचायला लागलं का हीच आई 4 बाया गोळा करून दारात उभा राहते. समोरून वरात आली की हे अजून उड्या हाणत आईला बघून. आणि मग ही बाई शेजारणीला सांगते अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा प्याट फाटूस तर नाचतो या. कधी फाटली त्याला कळालं नाही. पण फाटली मात्र घर. महाराज हे वळण आहे आमच्या आईचं. आई म्हणजे आई बापाला वळण लावावं. माझ्या आवडीचा दृष्टांत. एका गावात आम्ही गेलो. आई कशी असते बघा. आई कीर्तनाला लागलेलं पोरग आयांना अलीकडे आवडत नाही. धोत्र नेसणं म्हणजे बायकांना जुनं वाटतं. ओल्ड फॅशन. फाटलेल्या जीन्स घातणं म्हणजे जरा चांगलं वाटतं. जीन्स घाला पण त्याही 10 ठिकाणी फाटलेल्या. महाराज काय सांगा. एका गावात आम्ही गेलो. कीर्तन संपलं. गप्पा मारत आम्ही बसलो. गप्पा मारता मारता गावातली एक वयस्कर आजी माझ्याकडे आली. आई कशी असते बघा. दर्शन घेतलं. अंगावर लुगडं, हातात काठी, तोंडात दाताचा पत्ता नाही. अंग थरथर कापतंय. अगदी झुक्कल वय झालेलं. दर्शन घेतलं. मला म्हणते बाई. म्हणलं काय ग. काही नाही म्हणे. रात्री का नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आज तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची आमच्यावर कृपा पाहिजे. चांगलंच होते. तसं नाही माय मला लई आवडलं. म्हणलं चांगलंय. काही नाही म्हणे. चला घरी चहाला. आता म्हातारा माणूस बोलावतोय गेलं पाहिजे. घरी गेलो. आजी गरीब नव्हती. श्रीमंत बंगला. बंगल्यासमोर 4 गाड्या. बंगल्यात नेलं. गादीवर बसवलं. चहा करायला सांगितला. लागली आजी गप्पा टोकाय. गप्पा मारता मारता आजीनं मला एक प्रश्न विचारला. तुम्हाला विचारू. म्हणलं काय आजी. तुम्हाला किती लेकर हाय. महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न. मुद्द्याला जगाड घातली. म्हणे तुम्हाला किती लेकरे. म्हणलं आजी मला किती असून दे. आले तुमच्या घरी. चहा तुमचा, घर तुमचं, गाड्या तुमच्या. तुम्हाला किती लेकरं सांगा. तुम्हाला किती म्हणल्यावर आजी ताट झाली. मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगलंय. म्हणे तसं नाही. मग कसं काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. काय सांगाव. माझं मोठं पोरग. हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगलंय. 4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं चांगलंय. करतोय काय. काय सांगू म्हणे. असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून ग. पांग पेटलं पोरानं. पांग पेटलं ग. मला वाटलं नक्की मोठ्या गाडी कोणीतरी दिसतोय. म्हणलं एवढा मोठं. म्हणलं करते काय आजी तू पोरग. आजी म्हणली काय सांगा म्हणे माझं मोठं पोरग. एवढा मोठा कोरोना आलं बाई. सगळं बंद होत. भाजी बंद, एसटी बंद, रेल्वे बंद, किराणा बंद, दुकान बंद, मंदिर बंद, कीर्तन बंद, सगळं बंद होत. पण माया पोराचं दुकान मात्र चालू होत का. मला वाटलं मेडिकल असेल. आता कोरोनात मेडिकलच होतं ना. म्हणलं मेडिकल असं. म्हणलं आजी
लई पुण्याचं काम केलं तू या पोरानं. आजी म्हणली काय सांगू माझं मोठं पोरग. म्हणलं करते काय काय सांगू म्हणे गावाच्या बाहेर हातभट्टी लावली तिथं धंदा करताय सगळं गाव त्याच्याच माग लागतंय. म्हणलं हात जोडले माऊले एवढं वर्णन करून मला सांगते म्हणे माझं दुसरं. आता म्हणलं सांगा आलोय तुमच्या घरी सांगा. म्हणलं काय काही नाही म्हणे. म्हणलं शाळेत गेला का काय भेटते शिकून. म्हणलं मग करतोय काय काही नाही म्हणे टपरीच्या मांग जुगाराचा अड्डा लावलाय आणि देवाच्या कृपेनं दोन्ही पोरं चांगले दिले बघा सुखात चाललंय. असं वर्णन केलं. म्हातारी गप्पच बसली. एकानं दुकान लावलं एकानं जुगार लावला. म्हणलं माझं छाती धडधड करायला लागलं कारण तिसरं राहिलं होतं. मी विचार करायला लागले आता कुठला धंदा हा करत असावा. विचार करता करता वाट बघते हे तिसरं सांगन. म्हातारी गप्पच बसली. मी म्हणलं आजे तुम्हाला 3 आहेत ना. म्हणे हो. म्हणलं मग तिसरं काय करताय. सडेल म्हातारीनं त्वाड केलं कपाळावर आठ्या बोट मोडायला लागली. म्हणलं आजे करतय काय काही नाही म्हणे काय त्या मेल्याचं नाव तोंडात घेऊ वाटत नाही ग. म्हणलं काय करते बिघडलं वाया गेलं तुम्हाला सांगून तर उपयोगच नाही. म्हणलं करतोय काय काही नाही म्हणे काय सांगू माझं तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलं हिंडताया. आता आमच्या मनी बोंबलं हिंडतोय म्हणजे काय करते तुमच्या ध्यानात मुद्दा ध्यानात आला. 2 पोरं वाईट वळणाला लागली तर आजी म्हणती वा आणि एक भजनाला लागलं तर आजी म्हणती कामात नाही गेलं बिघडलं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात काय सांगावं महाराज. या भक्तीचा महिमा या प्रेमाचा सोहळा माझे माऊली सांगतात. आवड हे वृत्ती किरीटी आधी मनवणी चौठी मग देवाचे दिठी करासये. आवड मनातून निर्माण झाली ना देवाचं नाव मुखाला आल्याशिवाय राहत नाही. मनालाच लागावा का. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्म इंद्रिये 10 इंद्रियांचा मुख्य मन आहे. मनाची पाटील देह गावचा मनोराजा एक देहपुरी. सगळ्यांचा मन मुख्य आहे म्हणून महाराज सांगतात माझ्या मनाला चाला लागावा मनालाच लागावा. डोळ्यांना हाताला पायाला कानाला गरज नाहीये. मनाला लागला ना एकदा मनाला लागला की पायाला सांगण्याची गरज नाही मंदिरात जा. डोळ्याला सांगण्याची गरज नाही देवाचं रूप पहा. हाताला सांगण्याची गरज नाही टाळी वाजवा. तोंडाला सांगण्याची गरज नाही देवाचं नाव मुखातून येऊ दे. हा आवड निर्माण होण्याची गरज आहे. एकदा मनाला भगवंताविषयीचं प्रेम निर्माण झालं की सगळं शरीर भगवंताला वाहिल्याशिवाय राहत नाही. महिला मंडळ तुम्हाला सांगू का गळ्यातलं मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं घातलं नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं नवऱ्याच्या नावाचं जोडवं पायात घातलं नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं का त्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. का नवऱ्याची जबाबदारी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय त्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. अगदी तसंच पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यात घातली कपाळाला त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का लावला आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण घेतलं की त्या देवाची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. करावाच लागेल आणि नाही केलं तर एकदा देवाला आवाज दिला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे पडो
दुसऱ्या कुणाला आवाज देण्याची गरज नाही, पण देवाला पण ऍटिट्यूड आहे. जसं माणसाला आहे ना, देवामध्ये पण ऍटिट्यूड आहे महाराज. का लोक म्हणतात एवढी देवाची भक्ती करतो पण तुमचा देव धावून काही येतच नाही. श्रद्धेनं देवाचं नाव घेतलं ना, श्रद्धावाला भजते यो माम, श्रद्धेनं देवाचं नाव घेतलं तो धावून आल्याशिवाय राहत. देवाचा असं आहे, सगळ्याला आवाज द्या, पण देवाला आवाज दिला नाही ना, तो पण कमरेवर हात ठेवून तुमच्याकडे बघत बसलेला आहे. चालू द्या तुमचा तमाशा. का माणसाची जात अशी आहे, जोपर्यंत सुख जवळ आहे, जोपर्यंत प्रेम मिळत आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, पैसा आहे, सगळं आहे, जोपर्यंत इस्टेट आहे, तोपर्यंत देवाला आवाज देत नाही. हे केलंय मी केलंय, कमावलाय मी केलंय, बंगला मी बांधलाय, गाडी मी घेतली आहे, निवडणुकीमध्ये निवडून आलोय, अरे माझ्या कष्टाने निवडून आलोय. पण जेव्हा दुःख येतं तेव्हा मग देवाकडं, देवा काय पाप केलं होतं रे म्हणून बोगाई भेटलं, आणि सुख होतं तेव्हा कुठे गेलता रे राजा? अंगाशी आला ताप. माणूस कसा आहे, अंगाशी आला ताप तर देव माझा बाप, अंगाचा जाऊ द्या ताप, मी त्या देवाच्या बापाचा. मग देव पण म्हणतो तू जर जेवढा जिद्दी आहे ना, मी पण तेवढा जिद्दी आहे, मला आवाज दिल्याशिवाय तुझ्याकडे येणार. उभा आहे तो युग्या 28 विटेवारी उभा आहे. एक सांगू का तुम्हाला, खेळणार लेकरू जोपर्यंत खेळताय तोपर्यंत आई त्याला जवळ घेत नाही. तिच्या कामामध्ये ती मग्न असते. का माझं लेकरू खेळताय, त्याला गरज नाहीये, खेळतय ते कामामध्ये मग्न आहे. जोपर्यंत ते लेकरू रडत नाही, जोपर्यंत आवाज देत नाही, तोपर्यंत ती तिच्या कामामध्ये राहते. पण जेव्हा लेकरानं आई म्हणून आवाज दिला तेव्हा हातातलं काम सोडून आई त्याला घ्यायला पळत जाते. ही आईची उपमा आहे. माझा भगवंत ही तसाच आहे. जोपर्यंत तुम्ही देवाला आवाज देत नाही, जोपर्यंत भक्ती करत नाही, तोपर्यंत तो धावून येणार. अरे तुम्ही आम्ही कुठं काढले? देवानं देवाच्या बहिणीला सोडलं नाही तर आपली काय कथा, काय कथा आपली? बहिणीला सोडावं नाही देवाने. महाराज कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं, सर्व हरले, राज्य हरलं, धनसंपदा हरली, 5 पांडवही हरले. फासे टाकावे हरावं, फासे टाकावे हरावं. धर्मराजे सर्व काही हरले, 5 पांडव हरले, धनधान्य संपदा राज्य सगळं संपलं, काहीच राहिलं नाही. धर्मराजानं हात वर केले, दुर्योधनाच्या हातामध्ये फासा आहे, टाकायचा का? धर्माने सांगितलं सगळं संपलंय, आता पणाला काय लावू? पुढून आवाज आला, सगळं संपलेलं नाहीये, अजूनही महत्वाची वस्तू तुमच्याकडे आहे, आणि ती म्हणजे पंचाली. 5 पांडवांची पत्नी द्रौपदी तुमच्याकडे आहे, तिला लावा पणाला. भीमानं आवाज दिला, दादा असं करू नको, आतापर्यंत खेळण्यास मी काही बोललो नाही, पण दादा आपली पत्नी आहे, तिला पणाला लावण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही, तिला विचारावं लागेल. पण धर्मराजांचं तत्व असं होतं, पुढच्यानं मागावं आणि आपण नाही म्हणावं. हे धर्मराजाला जमत नव्हतं. मला सांगितलंय मी नाही म्हणू शकत नाही. धर्मानं द्रौपदीला पणाला लावलं, द्रौपदी जिंकल्या गेली. दुःशासनाला आवाज दिला, जा रे घेऊन ये. दुःशासन निघाला, द्रौपदीच्या महालामध्ये गेला, आवाज दिला, चाल हरलीस तू, दरबारामध्ये बोलावलंय. भगवंताची बहीण होती द्रौपदी महाराज, आवाज दिला, तुला बोलावलाय. द्रौपदीनं सांगितलं, दुःशासना येते मी, हरले मला मान्य आहे, तुमच्याकडे येते, दासी होऊन काम करते, एकच विनंती आहे, आता सध्या मला नेऊ नकोस, कारण मी एक वस्त्र आहे, त्यातल्या त्यात मी रजस्वला आहे, विनंती आहे तुला माझी, मला नेऊ नकोस. ऐकलं नाही दुःशासनाने, हात धरला, फरफटात दरबारात आणलं, मधोमध दरबाराच्या उभं केलं. दरबार तुडुंब भरला होता. 5 पांडवांकडे द्रौपदीनं बघितलं, आवाज दिला, करारे निर्वस्त्र. दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात घातला. अंधेरी नगरी, बेधुंद राजा. द्रौपदीनं सिंहासनावर बसलेल्या राजाकडे बघितलं, ज्याचे डोळे आंधळे होते. सहकार्याच्या अपेक्षेने द्रौपदीनं बघितलं, पण मनात विचार केला, ज्या राज्यातला राजाच आंधळा आहे, तो मला काय सहकार्य करणार? डोळे फिरवले द्रौपदीनं आणि शेजारी बघितलं, गांधारी बसलेली होती. स्त्रीला तरी स्त्रीची किंमत कळेल, कदर येईल म्हणून गांधारीकडे बघितलं. पण महाराज गंमत अशी होती, चोराचा मित्र चोर, दारुड्याचा मित्र दारुडा. धृतराष्ट्र आंधळा होता आणि गांधारीनं ही डोळ्याला पट्टी बांधली होती. मलाही काही दिसत नाही.
द्रौपदी निराश झाली. आपल्या नवऱ्यांकडे बघितलं, पाचही पांडव खाली मान घालून बसले होते. मला वाचवा. भीमानं गदा उचलली, पण धर्मराजानं हात केला नाही. भीमा, शक्य नाही, हे हरलोय आपण, यांचे दास आहोत. सगळ्यांना तिने आवाज दिला. धृतराष्ट्राला, गांधारीला, नवऱ्यांना, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आवाज दिला. आहे कुणी वाली मला वाचवणारा? कुणीच आवाज दिला नाही. सर्व गुरुवर्यांनी सांगितलं, द्रौपदी आम्ही तुला वाचवू शकतो, बळ आहे, पण विशेष म्हणजे असं आहे, या कौरवांचं अन्न आम्ही खाल्लंय आणि ज्याचं खाल्लं त्याला जागावं लागतं म्हणतात. इमानदारी याला म्हणतात. यांचं अन्न जोपर्यंत पोटात आहे तोपर्यंत तुझी सुरक्षा आम्ही करू शकत. सगळ्या दरबाराला तिनं आवाज दिला. नंतर आठवलं, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. देवा कृष्ण ये धावून. भगवान जोपर्यंत आवाज देत नाही, माझा देव, उदाहरण कशाला सांगितलंय मी, जोपर्यंत तुम्ही आवाज देत नाही तोपर्यंत देव धावून येत. स्वतःच्या बहिणीला देव धावून गेला नाही, संकटात होती पण आवाज देण्याची देव वाट बघत होता. द्रौपदीने आवाज दिला, कृष्णा ये म्हणता बरोबर भगवान परमात्मा धावून आले. मला पुढचं सांगायचं नाही, पुढचं उदाहरण खूप मोठं आहे, मला इथंच संपवायचं आहे. कृष्णानं साड्या पुरवल्या आणि द्रौपदीनं रागानं विचारलं, देवा काही वाटतं का म्हणे तुला? एवढा वेळ झाला निर्वस्त्र आहे, एवढा वेळ झाला साडी फेडली जाते आणि तू आला नाहीस, असा कसा रे तू? कृष्णानं सांगितलं, द्रौपदी आलो असतो पण तू मला आवाजच नाही दिला ग. तू बाकीच्यांना बोलावत बसलीस आणि मग मला वाटलं आहेत तुझ्या सोबत बाकीचे लोक जे तुझा सांभाळ करतील, पण मला आवाज दिल्या दिल्या हे बघ जेवत होतो ग, उष्टा हात घेऊन आलोय. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, असं म्हणतात या उदाहरणाचं की चिंधी तिनं बांधली होती बोटाला, त्याची परतफेड म्हणून भगवान परमात्म्याने साड्या पुरवल्या. मला सांगायचंय काय, मनामध्ये भगवंताविषयीची आवड असेल तर भक्ती निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या मनाला चाळा लागावा, इथपर्यंत आपण आलो. महाराज सांगतात मनाला चाळा लागावा. कशाचा चाळा लागावा? कुठल्या विषयाचा चाळा लागावा? अभंगातील प्रथम चरणामध्ये महाराज वर्णन करतात, माझ्या देवाचं वेड लागावं. कसं लागावं? वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. देवाचं वेड लागलं पाहिजे. कसं लागलं पाहिजे? सध्याच्या काळात मोबाईलचं जेवढं वेड आम्हाला लागलंय ना तेवढं देवाचं वेड सोपं उदाहरण. देवाचं वेड लागायचं असेल, देव प्रसन्न व्हावा असं वाटत असेल, सोपं काम आहे. मोबाईलचा जेवढा छंद लागलाय, मोबाईलचा जेवढा चाळा लागलाय तेवढा चाळा देवाचा लागला की भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार. मोबाईल वापरू नका अशा मताची मी नाही, मी म्हणत नाही मोबाईल वापरू नका, वापरावा, पण त्याच्यात चांगलं काय वाईट काय, जेवढं चांगलं आहे तेवढंच मग घ्यायचं काय सोडायचं काय आम्हालाही समजलं पाहिजे. मोबाईलचा प्रताप महाराज, आमची तरुणाई, एकानं मोबाईल घेतला 12वीचा कार्ड, मोबाईल घेतला, वापरायला सुरुवात केली, वापरता वापरता सगळं डाउनलोड केलं, त्याला जे जे काय पाहिजे व्हॉट्सअप फेसबुक सगळं 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 त्यानं चालवायला सुरुवात केली. बापाने घेतला, 12वी पास झालाय,
द्या मोबाईल घेऊन. बापानं मोबाईल घेऊन दिला. आता मोबाईल वापरायला सुरुवात झाली. वापरता वापरता फेसबुक चालू केलं. फेसबुक म्हणजे काय? मित्रमंडळ गोळा करणं, त्याला म्हणायचं फेसबुक. शेजारच्याला नीट बोलायचं नाही, पण ते कोण्या जिल्ह्यातलं त्याला हाय करायचं, त्याला म्हणायचं फेसबुक. आता हे 2 मिनिटाचं उदाहरण आहे, जे वापरतात त्यांनाच कळणार आहे. ह्यानं मोबाईल वापरायला सुरुवात केली. सोपं सरळ. वापरता वापरता फेसबुक चालू केलं. चालवता चालवता मित्रमंडळ सगळी गोळा व्हायला लागली. आणि फेसबुक चालवता चालवता एक दिवस काय घडलं, एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट याला आली. येत सत्य घटना, रिक्वेस्ट आली. येता बरोबर ह्यानं एक्सेप्ट केली. आता तुम्ही म्हणणार तिनं पाठवली ह्यानं एक्सेप्ट का करावी? मॅसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेशन. गरज. एक्सेप्ट केली. एक्सेप्ट करता बरोबर घडलं काय? तिनं फोटो टाकला रे टाकला का ह्यानं लगेच लाईक कमेंट, लाईक कमेंट. फोटो टाकायच उशीर, फक्त तिनं टाकावा. तिनं फोटो टाकला, बरं कमेंट मारावे तरी कशा? तिनं फोटो टाकला, खाली याची कमेंट नाईस. त्याच्यापेक्षा भारी फोटो आला, व्हेरी नाईस. त्याच्यापेक्षा भारी आला, ब्युटिफुल. त्याच्यापेक्षा भारी आला, गुड लुकिंग. त्याच्यापेक्षा भारी, ऑसम. पोरांना बोलण्यात काय अर्थ आहे? पोरांच्या बरोबरीनं आमच्या पुरी आहेत मोबाईल वापराय. पोरांच्या बरोबरीनं एकीनं मोबाईल घेतला, मस्त फोटो टाकला, काढला आणि फेसबुकला टाकला. बरं टाकला तर टाकला. अलीकडे महाराज ते मेकअप सुद्धा करायची गरज नाही. तुम्ही किती काळे असू दे, किती काळे कोळशासारखे काळे असू दे, त्या मोबाईलवर एक ऍप आहे, ऍप. त्याच्यात गेलं की तुम्ही गोरेच. ऐश्वर्या राय तुमच्या पुढे कुठं काढली, फक्त त्याच्यात घुसायचं. काय म्हणायचं त्याला? ते ऍप वर फोटो निघतो बघा, काळ्याचा गोरा. काय म्हणायचं? त्याच्यावर गेलं की बस, विषय तुमचा संपला. महाराज पोरीनं फोटो काढला आणि टाकला. बरं टाकला तर टाकला, वर कॅप्शनला लिहिलं काय? सांगा मी कशी दिसते. आता तिने लिहिलं आमची पोरं तयारच. खरी घटना, पोरं तयारच. सुरोज वाह, लय भारी, नंबर 1, सुपर, क्या बात है, जकास. चालू एकावर एक. महाराज संध्याकाळी पोरीनं मोबाईल घेतला. आपल्या फोटो खाली काय काय आले बघा. बाबा बाबा 1000 लाईक, 500 कमेंट. जाग्यावर फुगली, जाग्यावर. प्रत्येकाला रिप्लाय, प्रत्येकाला रिप्लाय. थँक्यू, थँक्स, थँक्यू, थँक्स, व्हेरी व्हेरी थँक्स. प्रत्येकाला रिप्लाय द्यायला लागली. देता 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 एवढी फुगली, एवढी फुगली, एवढी फुगली. थँक्यू, 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 थँक्यू. एका बहादरानं खाली लिहिलं होतं, हडळ दिसते, हडळ. एकानं लिहिलं भुतनी पावडर किती झाली बघ. एक म्हणला 10 रुपयाचा आरसा नाही का, बापानं 25,000चा मोबाईल घेऊन दिलाय, त्याच्यात जाऊन तोंड बघ, आम्हाला विचारते कशी दिसते. तेवढे धंदेत का तुला पाहायची? सोपं नाही महाराज. स्वतः वाचलेल्या कमेंट आहेत फेसबुकला. पोरं काय लिहितीन पत्ता लागत. महाराज 15 दिवस चाललंय हे छान, थँक्यू, थँक चाललंय. निडाय का ते कुठलं, ही कुठली, बोंबललं सगळं. दिसाय सुंदर, ती तिकडं, ह्यो इकडं, कधी मेळ नाही कोणाचा. आणि 15 दिवस लाईक कमेंट गेलं आणि यानं पाठवलं, तुझा नंबर भेटन का? तिनं विचार केला, पोरग चांगल्या घरातलं दिसतंय, नंबर पाठवायला काय हरकत आहे. दिला नंबर. आता नंबर दिला, फेसबुक बाजूला पडलं आणि ते बोलायला सुरुवात झाली मोबाईलवर, व्हॉट्सअपवर. रातभर दिवसभर, रातभर दिवसभर चॅटिंग, रातभर. बर बोलाव तरी काय? जेवलीस का, पाणी पिलीस का? महत्वाचं, पाणी पिली. रातभर दिवसभर. बर पोरगी एवढ्या चांगल्या घराण्यातली होती. ती म्हणली माझ्या घरामध्ये कडक शिस्त आहे, मला बोलायला मोबाईल मिळत नाही. अभ्यासासाठी 2 तास मोबाईल भेटतो आणि मिळालेल्या वेळेत मी तुझ्या सोबत बोलते म्हणे. अभ्यासासाठी मिळालेल्या वेळेत. तो म्हणला तेवढा वेळ मला भरपूर झाला, तेवढंच का होईना बोल म्हणला, तेवढं मला नाही झालं. आता हे 15 दिवस चाललं व्हॉट्सअपवर चॅटिंग. 15 दिवस. आता 15 दिवस झाल्यानंतर जेवायचं ते घडलं. आता एक तर पोरी भेटा ना, यानं विचार केला भेटली तर घ्यायला कार कते झालं ना सुरू. महाराज जे घडायचं ते घडलं. मला तुझ्याशिवाय करमत नाही, तुला माझ्याशिवाय करमत नाही. मग मी जेव कसा, खाऊ कसा, झोपू कसा, जाऊ कसा. रातभर दिवसभर महाराजाचं बोलणं सगळं ठरलं. महाराज आई वडिलांची लग्नाला परवानगी नाही. हे उदाहरण का सांगते नीट ऐका. आई बापाची लग्नाला परवानगी नाही, मग आता काय करायचं? काही नाही म्हणे, एकच उपाय. आई बापाची, जे आई बाप पोरांना मोबाईल घेऊन देतात ना, परवानगी नाही म्हणे आई बापाची लग्नाला. मग काय? एकच उपाय. कुठला? सैराट, झिंगाट, सुसाट. दुसऱ्या दिवशी इकडून मेसेज केला, उद्या 12 वाजता लोकेशन पाठवतो, तिथं हजर हो, आपल्या लग्नाचा मुहूर्त 12 वाजता आहे.
पोरगी म्हणली लवकर येते, लवकर येऊ नको म्हणे, माझा बाप खडूस आहे, लगीनच होऊन देणार नाही, एकदा लगीन झाले की मग त्याकडे बघू. 12लाच ये. दुसरा दिवस उसाडला. आता ती कुठली हो कुठला, सगळी तयारी केली मला, सगळी तयारी केली. पोरगी आली 12ला पोरगी मैत्रिणी सोबत आली. येता बरोबर भोल्यावर नवरी उभी, कपड्याला बाशिंगण, हातात हारण, ते मध्ये पडदा धरलेला, शुभमंगलम सावधान. घाई आला किती, लय घाई लग्नाची, झालं पाहिजे, उरकलं पाहिजे, सगळं उरकलं. मंगळसूत्र जोडवं, कुंकू लावलं, जीवनाचे जोडीदार झाले, साथीदार झाले, नवरा बायको झाले. आता संसार सुरू करायचा. पण जेवणाचा प्रोग्राम, मंडळ जेवाय बसलं, मध्यभागी नवरदेव, बाजूला मित्र, नवरी मुलगी जेवण वाढायला आली, हातात भाजीचं भांड, भाजी वाढणार एवढ्यात राहवलं नाही. आणि मित्राने विचारलं, मग वहिनी कसा वाटला आमचा नवरदेव, कसा वाटला म्हणता बरोबर बाईनं भाजीचं भांड खाली ठेवलं, त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हणते ते पाणी पित होतं त्याचा ओरणाच थाटात. म्हणला अरे ह्यो काय आहे, तो म्हणला मला आताच कळतंय. अरे म्हणला रोज बोलत होता ना, म्हणला रोज बोलत होतो व्हॉट्सअपवर चॅटिंग, म्हणला बोलायची थांबत नव्हती, रातभर बोलत होती, मला काय माहिती. म्हणला वाटुळा, म्हणला वाटुळाच. काय गंमत आहे बघा. मोबाईल वापरू नका म्हणत नाही मी. माझ्या इथं काही मुली असतील ना, त्यांना माझं सांगणं आहे, प्रत्येकी जवळ पोरींना मोबाईल आहे, प्रत्येकी जवळ आहे. बापानं मोबाईल घेऊन दिलाय. 1 महिना 2 महिने शेतात जाणारा बाप असेल, शेतकरी असेल, महिनाभर त्याला शेतामध्ये राबावं लागलं असेल, उन्हामध्ये कष्ट करावे लागले असतील. कामाला जाणारा बाप असेल, नोकरी करणारा बाप असेल, तर महिनाभर त्याला राबावं लागला असेल. तेव्हा 10,000चा, 15,000चा, 25,000चा मोबाईल बापानं तुमच्या हातामध्ये आणून दिला. मुलींनो तुम्हाला सांगायचंय, बापानं मोबाईल आणून दिला. का दिला? सगळ्या पोरींजवळ मोबाईल आहे, मग माझ्या पण पोरीजवळ असला पाहिजे. माझ्या मुलीला अपमान वाटता कामा नये. आणि आता सगळं अभ्यासाचं मोबाईलवर आलंय. माझी पोरगी सुशिक्षित व्हावी यासाठी बापानं मोबाईल पोरीजवळ आणून दिलाय. पोरीनो लक्षात ठेवा, पोरीचा बाप गावात फिरतो ना, माझी मुलगी म्हणजे माझा अभिमान, माझी मुलगी म्हणजे माझा विश्वास, माझी मुलगी म्हणजे माझा स्वाभिमान. मान ताठ करून पोरीचा बाप गावात फिरत असतो, टोपी कडाक टाकून. माझ्या पोरीसारखी पोरगी गावात कुणाची नाही, म्हणून जगाला सांगत असतो, पोरींनो हात जोडून माझं सांगणं आहे, हात जोडून सांगणं आहे. मोबाईल वापरताय ना वापरा, कसा वापरायचा आहे तो वापरा. अगं कसं वागायचंय ते वागा, तुम्हाला स्वतंत्र आहे. अगं काय करायचंय ते करा. पण तुमच्यामुळं तुमच्या बापाची इज्जत आणि तुमच्यामुळं तुमच्या बापाची मान गावात कधी खाली गेली नाही पाहिजे, असं कृत्य आयुष्यात कधी करू नका. एवढं केलं ना आमचं कीर्तन जिंकलं म्हणून समजा. हे उदाहरण मोबाईलचं मी तेवढ्यासाठीच दिलं. महाराज, वापरणं महत्वाचं नाहीये, किती वापर आणि कसा वापर हे महत्वाचं आहे. पुढे चला. वेड लागावं देवाचं जसं लागलंय ना. भगवान परमात्मा माझ्या मनाला गोचाळा पाहावं, या विठ्ठल डोळा तुझं रूप डोळ्यांनी बघावं. का बघावं? माझा भगवान परमात्मा इतका का सुंदर आहे, किती सुंदर आहे. मुखमंडित रेणू चरित धेनु मधुर मुख सुंदर, इतका देखणा माझा भगवान परमात्मा. सदय धवला हासम विठ्ठलम चिंतयामी, ज्याच्या मुखावरती सतत हास्य आहे ना तो देव आहे, म्हणून देवाचं मुख कमल बघा. सुंदर आहे माझा देव. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, देखणा माझा देव आहे, पाहावया विठ्ठल डोळा. या भंगामध्ये महाराज सांगतात देवाचं मुख कमल बघा. का? देव सुंदर आहे. का बघायचंय देवाचं तोंड? नलाची बायको दमयंती इतकी सुंदर होती, तिच्या लावण्याची जगामध्ये ख्याती. असं म्हणतात दमयंतीला निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने चंद्राचा थोडासा अंश घेतला म्हणून निर्माण केलं, म्हणून ती दमयंती इतकी सुंदर आहे. विचार करा, चंद्राचा अंश घेऊन निर्माण झालेली स्त्री जर एवढी सुंदर असू शकते, तर माझ्या पांडुरंगाच्या मुखकमलावर एक चंद्र नाही, चंद्राचा अंश नाही, तर कोटी चंद्र आहेत. याला पुरावा काय? तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे. ज्याच्या मुखावरती एवढा चंद्रप्रकाश आहे ना, तो भगवान परमात्मा माझा देखणा आहे, सुंदर आहे. देवाचं तोंड बघा. आमची तोंड बघायला का सांगितली नाही? त्याचंही कारण आहे. काही काही लोकांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले, नाकावरची माशी हालत, सतत सडेल तोंड, सतत सडेल. महाराज सांगतात असली तोंड बघण्यापेक्षा देवाचं तोंड बघा. पाहावया विठ्ठल डोळा तुझं रूप डोळ्यांनी बघावं. तुकोबराया तुम्हाला प्रपंच नाही का? परमार्थ
करताय सतत? संसार नाही का? देवाचं मुख बघायचंय? अहो बायका मुलं जरा बघा, संसाराकडे बघा. तुकोबराया सांगतात मायेचा बाजार असणारा संसार, या संसारामध्ये माझं मन रमत नाही, संसाराची गोडी मला नाही. अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात. गोडी नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःखमुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात न लगे संसार हा गोड. गोडी नाही, आवडत नाही आम्हाला प्रपंच, कारण प्रपंचाच्या जवळ